चिमुकलीवर अत्याचार झाला तेव्हा सदावर्तेंचं तोंड बंद का होतं? शरद कोळींनी हा सवाल उपस्थित केलाय। महाराष्ट्र बंदच्या विरोधात याचिका दाखल केल्यानं शरद कोळींनी गुणरत्न सदावर्तेंवर या शब्दात टीका केली आहे। याचिका दाखल करण्यापेक्षा नराधमाला फाशी द्या अशी मागणी करायला हवी होती असंही पुढे कोळींनी म्हटलंय। महाराष्ट्र बंद विरोधात कोर्टात गेला म्हणजे तुम्ही नराधमाला पाठीशी घातलं असा त्याचा अर्थ होतो, अशी टीका शरद कोळी यांनी केली आहे। सदावर्ते, अहो तुमची काय दातकडी बसली होती का? सदावर्ते, त्या चिमुकलीवरती अन्याय अत्याचार झाला, बलात्कार झाला, त्यावेळेस तुमचं थोबाड का उघडलं नाही? अहो सदावर्ते, तुम्ही महाराष्ट्र बंदच्या विरोधात ज्या वेळेस भाजपवाल्याचं ऐकून, फडणवीसाचं ऐकून याचिका दाखल करताय, त्याचं तसं न करण्यापेक्षा सदावर्ते तुम्ही त्या अन्याय अत्याचार करणाऱ्या त्या नराधमाला फाशी द्या म्हणून जर तुम्ही कोर्टात गेला असता तर तुमची पाठ थापट असते। पण सदावर्ते, तुम्ही निव्वळ गाढवासारखं वागलात। तुमच्यासारखी गाढवासारखी माणसं तुम्ही नराधमाला पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे।